नमस्कार. पास टी-ई-टी 2025 मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत. कमी वेळेमध्ये जर आपल्याला टी-ई-टी पास व्हायची असेल, तर काही टिप्स दिल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. कारण आता 35 दिवसांनी बरोबर 23 नोव्हेंबरला आपली महा टी-ई-टी 2025 होणार आहे. तर पहिला मुद्दा असा आहे का जर तुम्ही अभ्यास करण्यासाठी बसला आहात, तर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर देणार असाल, तर दोन्ही पेपरांचा एकत्रित अभ्यास करा. कारण दोघांमध्ये घटक सेमच असतात, परंतु काठिण्य पातळी ही थोडीशी वाढलेली असते. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो की जर तुम्ही मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघितल्यात, तर त्या बघितल्यानंतर त्या प्रश्नांचे विश्लेषण करा. म्हणजे त्यामध्ये आलेले घटक आणि उपघटक प्रत्येक विषयाचे लिहून काढा. आणि त्यानंतर हे जे तुम्ही घटक उपघटक लिहिलेत यांची 3 भागांमध्ये विभागणी करा. जेणेकरून पहिल्या भागामध्ये येतील की जे घटकांचा आशय हा छोटा आहे आणि तुम्ही ते कमी कालावधीमध्ये पाठ करू शकता. दुसरा मुद्दा असा आहे की काही प्रश्नांचे आशय हे खूप मोठे आहेत, ते पाठ करायला तुम्हाला वेळ लागेल. आणि मध्यम आशय असलेले प्रश्न असे आहेत. मध्यम आशय असलेले आणि कमी कालावधी लागणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास नक्की करा, जेणेकरून तुमचा 1 मार्क्स हातचा जाणार नाही. आणि त्यानंतर उरलेल्या प्रश्नांची उत्तरं पाठ करा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे काही पाठ कराल त्यांचा नेहमी सराव करत राहा. थँक यू.